ओम साईराम माऊली. आज आपल्या पदयात्रेचा 4था दिवस आणि आपला 4था ब्लॉग सुद्धा. आज आम्ही निघलेलो आहे. आता 5:30 वाजलेत. आम्ही निघलोय आता. हो सिमेंट बघा रे, नाही त्या दिवशी सारखं व्हायचं. आम्ही निघलोय 4:30-5च्या दरम्यान निघलोय. मी ब्लॉग जरा लेटच सुरू केले. निघले नाही केला. आपल्यासोबत आता सगळी आपली पुरी गँग एकत्रच आहे. ही 3-4 जण पुढे आहेत आणि बाकीचे पब्लिक मागे. आता काय सध्या काय दिसणार तर नाही, अंधार आहे सगळा. आपण उजेड आल्यानंतर परत ब्लॉग सुरू करू. तेव्हा तुमचंही भेटतो. तर बाय बाय. ओम साईराम भावांनो. आता आपण पोचलेलो आहे आपल्या नाश्त्याच्या पॉईंटवर. हा आता आपला पुढंच नाश्त्याचा स्टे आहे. आपली पुरी पलटण पुढं पोचलेली आहे. नाश्ता करायला बसले असतील ते. मी अजून मागे एडिटिंग करत होतो. कालच्या ब्लॉगची एडिटिंग चालू होती माझी, त्यामुळे थोडा टाईम लागला. आता पोचलो. आता आम्ही इथं नाश्ता वगैरे करतो, थोडी एडिटिंग करतो, जवळ टाईम भेटेल तेवढा. मी सकाळपासून चालता कालचा ब्लॉगच एडिट करतो आहे. आणि काल आम्ही पोचलो नाश्त्याला, चार्जिंग मोबाईलचे संपलेले. मोबाईलला चार्जिंगला लावला आणि मी झोपलो. रात्री एडिटिंगच केली नाही. आता चालता एडिटिंग करतो आहे. भेटू आता पुढे, नाश्ता वगैरे करतो आणि पुढे भेटू आपण. चला बाय बाय. ओम साईराम भावांनो. आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरून निघलेलो आहे. आता आपल्या इथून 8 किलोमीटरवरती जे दुपारचा स्टे आहे तो आहे 8 किलोमीटरवरती. पण इथून मी जिथे चालतो आहे नजारा काय एक नंबर आहे. तुम्हाला पण दाखवतो. कसले भारी नजर आहेत. डोंगर वगैरे ते एक नंबर सीन आहे. हे आपली बाकीची पलटण पुढं आहे. हे आपला नित्याभाऊ आहे आणि त्याच्या पुढे रोहन वगैरे आहेत. सगळी बाकीची आपली गँग. नित्याभाऊ इथं आहे. आता बघू आता काय अजून काहीतरी दिसलं कॉन्टेंट वगैरे तर शूट करेन, नाही तर डायरेक्ट आता दुपारच्या स्टेलाच दाखवीन. कारण की आधीमध्ये काय बघण्यासारखं एवढं आहे नाही की कॉन्टेंट वगैरे असेल. चला आता भेटू पुढे. वर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. Happy birthday to you. Our darshanji. Happy birthday to you. मोहन मौलींना बोलवारे दर्शन के बरवारे. ला बोलवारे दर्शन के बरवारे. नंदू मौलीला बोलवारे दर्शन के बरवारे. नंदू मौलीला बोलवारे दर्शन के बरवारे. उलटा नसतं जायचं. मोबाईल घेतलं आज गेला उड्या लवकर मोबाईल घे. थांब मोबाईल पडायला आवाज तू कॉलर जोडते. थांब तुला काय करायचं ते बोलायचं. थांब नंतर बोलतो. मी नाही तुला काय बोलायचं नाही. तुझा बरोबर आहे. चल. ओम साईराम मित्रांनो. आता आपण पोचलेलो आहे समृद्धी महामार्गाच्या ब्रिजच्या वरती पोचलो आहे. समृद्धी महामार्ग आम्ही ज्या ब्रिजवरती आहे त्याच्या खालतून जातो. त्या खालनं अंडरपास आहे. एक नंबर आहे. हा बघा समृद्धी महामार्ग दिसतो इथं. तुम्हाला जरा पुढं गेलं दाखवतो. ब्रिजच्या वरती समृद्धी महामार्गाच्या वर एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट रोड आहे. एक नंबर व्ह्यू येतो. जर तुम्ही सकाळी आला का नाही 7-8च्या दरम्यान तर वरचं क्लायमेट बघण्यासारखं असतं. गेल्या वर्षी आम्ही सकाळी क्रॉस केलेला 8 वाजता, 7:45 वाजता. एक नंबर ढग वगैरे दिसतात आणि नजारा तर एक नंबर आहे. हा बघा समोर धरण वगैरे, डॅम वगैरे आहे पुढे. हा समृद्धी महामार्ग आणि हे समृद्धी महामार्गाच्या आसपासचा एरिया आहे.
तिकडं डॅम वगैरे बनवलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं पाण्याचा साठपा आहे. जरा झूम करून दाखवतो. झूममध्ये हलतो कॅमेरा म्हणून मला जास्त झूम करूसं वाटत नाही, कारण की माझ्या मोबाईलला स्टेबिलिटी नाही आहे. हां, आणखीन ही थोडीफार पुरं पुढं आहेत. बाकीचा आमचा ग्रुप गेलेला आहे पुढे. आमचा ग्रुप पोचला सुद्धा आहे. नित्या भाऊमुळे मी मागे राहिलेलो आहे. काय बोलायचं आहे नित्या भाऊ? नित्या भाऊ खोटं नाही बोलला. अरे त्याला पण माहिती आहे, त्याच्यामुळे मी मागे, ना तर आता माझं पोचलो असतो मी दुपारच्या स्टेला. लाईटेचा डांब बघा केवढे मोठे मोठे डांब आहेत. असला भारी व्ह्यू आहे, मस्त. इकडे डोंगर आहे, डोंगर वगैरे, हा ब्रिज आहे आणि समोर पण डोंगर वगैरेच आहेत. आसपास पूर्ण डोंगर आहे. आता समृद्धी महामार्ग दिसतो. व्हिडिओ बनवायचे ना, आता झाडात नाही गेलो असतो आता मी. आता बघू, आता ब्रिजवरती पोचणारच आहे. थोडासा राहिला आहे म्हणजे ब्रिज चालूच आहे. समृद्धी महामार्गाच्या वरती पोचायला 2 मिनिटाचं अंतर आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा पूर्ण समृद्धी महामार्गाचा एरिया आहे. मी त्या हे बघ, इथनं असा वर चढला असता, तिथनं क्रॉस केला असता. यो इथनं पलीकडं उड्या मारून गेलो असतो. तोंडातून जायला लागला असतं. हा, तोंडातून जायला लागला असतं म्हणजे नाही, अरे रस्ता आहे खाली. तुला दाखवतो व्हिडिओमध्ये. दिसला का रस्ता? आणि असा पण इथनं असा त्या साईडला निघतो रस्ता. त्या साईडला निघला की तिथनं आहे पुढनं पण चढाईवर जागा आहे. पुढनं पण असाच रस्ता आहे. तुम्हाला सांगतो मी काय बोलत होतो. रित्या बोलत होतो ब्रिजच्या खालनं जाऊ. एक बॉटल काय बोलत होतो. हां, रित्या बोलत होतो हा खालच्या रोडवरतून जाऊ आपण. हा जो रोड आहे तो इथून आपल्याला वरती चढावं लागलं असतं, आणखीन त्याच्यावरतून उडे मारून जावं लागलं असतं. पण नको, समृद्धी महामार्ग आहे, गाड्या स्लो नसतात आमचा इथं, कारण की गाड्यांच्या स्पीड जास्त असतात. 100+ गाड्या जातात. हा बघा समृद्धी महामार्ग आता दिसतोय पूर्ण. तिकडच्या साईडला पण दाखवतो. ताम्र नित्या भाऊ, हा पुरा समृद्धी महामार्ग आहे. कसं आहे, लांब लांब पत्र फक्त रोड दिसतो. आणि गेल्या वर्षी आम्ही रिटर्न रस्त्याला ह्या चालतो, म्हणजे आम्ही येताना रिटर्न गाडीवरतून बस चालतो. त्या समृद्धी महामार्गावरतूनच गेलो. आणि समृद्धी महामार्गावरती तुम्ही स्पीड लिमिट मस्त आरामशीर 80-90ला चालवू शकता. स्पीड लिमिट असते तेवढे. आणि इथं शेती काम चालू आहे, ट्रॅक्टर वगैरे. आता आमचा स्टे पण इथंच पुढे, स्टे पण आमचा इथंच पुढे. आता जर आम्ही खालनं आलो असतो तर आम्हाला याच्यावरतून उडी मारून हायवे क्रॉस करून याच्यावरती उडी मारून या घासपूसमधनं इकडं उडी मारून मग तिथनं उडी मारून मग पुढं रस्ता आहे. तो रस्ता आहे दिसतोय बघा. जर तुम्हाला पुढं जाऊन पण दाखवेन, हा रस्ता आहे. उड्या मारून मारून जावं लागलं असतं आम्हाला. पण जाऊ दे, आता वरनं आलो ते भारी काम केलं आम्ही. खालनं जायची चुकी होती आपली. उड्या मारून मारून उड्या मारून मारून भेटावलं होतं मला. आता पुढंच आपला दुपारचा स्टॉप आहे. अजून एकदा तुम्हाला लास्ट समृद्धी महामार्गाचा व्ह्यू दाखवतो, कारण की आता आपण पुढे गेल्यानंतर हा रोड दिसणार नाही. आणि तिकडं पण दाखवतो, पाणी वगैरे पण आहे तिथं. हे बघा, डॅम वगैरे आहे तिकडं, त्याच्यामुळे एवढं पाणी वगैरे असणार आहे. डॅम वगैरेवरती जसं पाणी साठलेलं असतं. ते बघा, गाणी बिणी लावलेले आहेत, मस्त काम चालू आहे ट्रॅक्टरवाल्याचं. मस्त एकदम.
चला भेटू आता डायरेक्ट स्टेला तुम्हाला, कारण की माझा हात दुखायला लागलाय. आधीच चालून चालून पाय दुखत आहे, आता व्हिडिओ बनवून हात दुखतो. चला भेटू पुढे तुम्हाला. ओम साईराम भावांनो, आता आपला दुपारचा स्टे आलेला आहे जवळच. आणि दुपारच्या स्टेपाशी एक मूर्ती आहे, मला झूम करून बघतो तुम्हाला दाखवतो. ही बघा, एक नंबर मूर्ती आहे. कशाची मूर्ती आहे रे तिथे? बघ कोणत्या देवाची? हा, शंकराची वाटते ना? मला पण शंकराचीच मूर्ती वाटते, शंकर देवाची. आपला स्टे जो इथंच आहे. कुठे बोर्ड वगैरे तर आपलं स्टे नाही. चला जरा पुढं जाऊन बघू. आलो 150 मीटरवरती स्टे होता आपला, मॅपला बघितलेलं. हा दिसला ग बाई दिसला. नको बोलाय ना ग, गाणं कॉपीराईट येते आईच्या गावात. दोन व्हिडिओवरती पहिलेच कॉपीराईट आले ते, तरी मी हटवलं त्या कॉपीराईट. म्युझिकमुळं आपलं शिर्डीच्या आपल्या पालखीसोबत जो DJ वाजतो, त्या DJ मधली गाण्यांना कॉपीराईट आलती. पण ती गाणी मी रिमूव्ह केल्यामुळं कॉपीराईट हटल्यात आहे. आता तिसरी स्ट्राईक नको पडा, नाही तर हा चॅनल डिलीट होईल. मग माझे वांदे होतील, कारण की पहिलाच चॅनल बनवला आहे, नवीन चॅनल बनवला आहे. कॉपीराईट स्ट्राईकमुळं चॅनल डिलीट झालेलं आहे, बेकार वाटत. आणि हा आहे आपला स्टॉप, स्टे आलेला आहे इथंच आहे. हा बॅनर नका बघू, बॅनरच्या मागं गाड्या आहेत, दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. हा थकलो यार, आज दमलोय खूप. नित्या भाऊ काय बोलायचं आहे? नित्या भाऊ पण आपला थकलेला आहे. मारायला माझा हात पण दुखतोय, 2 मिनिटं जरी पकडला तरी हात दुखतोय. हाय आपला स्टे, हो बोलाय पण जमाना झालाय. हा आपला स्टे आलेला आहे इथं. जीप पण वळणं झाले, दुखायला लागली जीप पण. कशामुळे माहीत नाही आता कशामुळे. हा बघा स्टे आहे आपला, गाड्या वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत. इथं पब्लिक बसलेली आहे अर्धी. आमच्या आता गँगला शोधलं पाहिजे कुठे आहेत. अर्धी पब्लिक तर इथं आहे, बाकीचे अर्धी पब्लिक कुठे आहे त्यांना शोधलं पाहिजे. आपली ही पब्लिक आलेली दिसली, आले दिसलेली आहेत. अज्जीबाय काय आंघोळ करा निघालं का काय? ओम साईराम माऊली. आता आपण निघालेलो आहे दुपारच्या स्पॉटवरून, दुपारच्या स्टेवरून. आपला आता पुढं इथं दुपारच्या स्टेपासून किती 5 ते 1 किलोमीटरचा आपल्या संध्याकाळचा नाश्त्याचा पॉईंट आहे. नाश्ता नाही किती 8 किलोमीटर आहे बहुतेक, 8 का 6 किलोमीटर आहे. आणि परत नाश्त्याच्या स्टेपासून आपला संध्याकाळचा स्टे आपला आय थिंक 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आपला नाईटचा स्टे आहे आणि 6 किलोमीटर बहुतेक दुपारचा स्टे आहे. तर आता आपण निघलेलो आहे दुपारच्या स्टेवरून. आपण आपल्यासोबत आता बघा सक्षम भाऊ मागे फोनवरती बोलतो, रित्या भाऊ यो बघा पुढं फोनवरती बोलतोय, त्याच्यासोबत अजय भाई. 1 मिनिट थांबा, त्यांच्याजवळ जाऊन दाखवतो. अजय भाई आपला अजय भाऊ, यो रित्या भाऊ आणि मागे सक्षम आहे. आणि शुभम राहुल आणि रोहन भाई पुढं आहे आपला. पालखी सुद्धा पुढे गेलेले आहे, अर्धी पोरं मागे आणि अर्धी पुढं आहेत. अच्छी आहे ए रोहन, ए रोहन आमना भेटू आपण तुम्हाला पुढे. हे बघा पुढं आहेत शुभम भाऊला आपण तुमच्याशी काल भेटवायचा होता, विसरलो. ए शुभ्या इकडे इकडे इकडे, काल लागा तुला ब्लॉग मध्ये भेटवायचा होता, आज भेटवलं नाही. या आपला बुटक्या भाऊ शुभम. हॅलो गाइस, फॉलो करो, शेअर करो, लाईक करो, सबस्क्राईब पण होतं. सबस्क्राईब करो, फॉलो नाही सबस्क्राईब, कमेंट भी करना. कमेंट पण करायचं. मराठीत आपण असं मराठीजवळ बनवतो ब्लॉग. चालते किती चालतील, चालते गेली तर चालेल. चला आता भेटू आपण तुम्हाला पुढे. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण, मजा येईल तुम्हाला. कॉन्टेंट तर आपण असंच शोधत चाललोय, चालत शोधतोय. शोधत चाललोय नाही, चालत शोधतोय. जो भेटेल तो टाकतोय आपण कॉन्टेंट.
नाही भेटला तर रॉ फुटेजच टाकतो आपण. अशी पण रॉ फुटेजच पूर्ण येते. जेवढं फुटेज बनवतो तेवढं सगळे रॉड्स असतात. एडिटिंग कमी असते त्या. चला आता भेटू पुढे. ओम साईराम माऊली. आता आपण पोचलेलो नाश्त्याच्या स्पॉटला संध्याकाळच्या. आपल्या मागे बघा रोहन भाऊ वगैरे आहेत. रोहन भाई आहे, शुभम भाई आहे आपला. इकडं आपला राहुल भाई आहे, रित्या भाऊ आणि अजय भाऊ. आणि सक्षम तर काय बघाल तेव्हा पोरींसोबत बोलतच असतो. हे बघा आपल्या नाश्त्याचा स्पॉट आलाय. इथं आता नाश्ता बघू यावेळेस काय आहे. नाश्ता दाखवतो तुम्हाला, नाश्ता वगैरे पण. काय आला मी ब्लॉग बनवतो मागणे टिंगण्यात आला असतो एकमेकांच्या, माझ्या नाही. तसं माझ्या पण करतात असं नाही. माझ्या पण टिंगडे असतात, बाकीचे पण टिंगडे असतात. इथे सगळे झोपलेले आहेत. पालखी तिकडे आहे. इथं आता आरती वगैरे होईल. आपल्या अरे नित्या भाऊ तुम्ही पुढे होता. ओ माय गॉड. हे आपला अथर्व भाऊ, हे आपला नित्या भाऊ. तिकडे पालखी वगैरे. साईराम साईराम. साईबाबांचे दर्शन करा. चाललंय इथं मस्ती बसल्या बसल्या. मागची झेंड्यावर हे बघा आपला यद्दू भाऊ. यद्दू भाऊ म्हणलं कॉल लाव अशा म्हणलं कॉल लाव आला होतो. चला आता भेटू पुढे आपण. ओम साईराम माऊली. आता आपण नाश्त्याच्या पॉईंटवरून पुढं पोचलेलो आहे. म्हणजे आपलं धामणगावच्या पुढं पोचलेलो आहे. आता आपल्या इथून जो नाश्त्याचा स्टॉप आहे तो 2 किलोमीटर आहे. 2 होणार आहे. 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर आहे. आपला शिक्षण भाऊ आपल्या मागेच आहे. त्याच्या मागे आपले एक माऊली आहेत, आपल्यासोबतच्या माऊली आहेत. आणि त्याच्या मागे रित्या आहे आपला. आणि बाकीचे आपली गँग पुढे गेलेली आहे. आता दिसणार पण नाही, अंधार आहे. दिवसात असतो तर उजेड असतो तर दिसत असते. अंधारात आहे म्हणून काय दिसणार नाही. हे आपल्या माऊली पण आहेत मागे आपल्या. आता इथनं आपण जास्तीत जास्त किती अर्धा तास लागेल. जास्तीत जास्त अर्धा तास लागेल नाश्त्याच्या याला. रित्या भाऊ तर आपला कुठं मागत राहिला. रित्या भाऊकडं टॉर्च असून रित्या भाऊ मागं राहतोय. रित्या भाऊनं तर आपल्यासोबत राहिलं पाहिजे. हा रित्या भाऊ आपल्या बायकोशी बोलले. आओ दे बोलू दे. नया नया प्यार वैसे प्यार पुराना हो गया. प्यार पुराना हो गया तो भी बातचीत चलती रहती है. चलता है सब. आता जाऊ आता आपण जेवणाच्या स्पॉटला पोहोचू नाश्त्याला. तिथं जाऊन भेटू आपण. दाखवतो तुम्हाला नाश्ते कुठं आहे आपला कसा आहे. प्रत्येकाचा एपिसोड जेवण वगैरे पण दाखवतो काय काय बनवलं आहे संध्याकाळच्या जेवणाला. दुपारचं जेवण आय थिंक मी दाखवलं नाही तुम्हाला काय होतं. संध्याकाळचं दाखवेन. विसरतो. नवीन ब्लॉगर आहे. विसर भोळा आहे. थोडंफार विसरतो काय काय गोष्टी दाखवायच्या ब्लॉगमध्ये.
भेटू आता पुढे आपण भेटू चला. हे बघा आपला शुभम भाऊ साक्षी सोबत चॅटिंग करत बसलेला आहे. आणि आता सक्षम मागे गेलेला आहे कारण की मी व्हिडिओ चालू केला म्हणून. कारण की सक्षम आता शुभम भाऊचं चॅट वाचत होता त्याच्यामुळे त्याला एक डायलॉग मारला. आता जाऊ दे पण सांगत नाही तो डायलॉग जाऊ दे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ चालू करायच्या आधी मागे पळाला. आता जाऊ बाकीचे बघा आपले सायराम पुढे आहेत बाकीचे. अरे शेवटचा झेंडा पण जवळच आहे. मागेच आहे आमचा शेवटचा झेंडा. आम्ही आज एकदम शेवटलाच राहिलो. मागणं आता मोठ्या गाड्या आहेत त्यांना पण बघायला लागते कारण की माझ्याकडे ही लाईट आहे. ही लाईटचा अर्थ काय की तुम्ही बाकीच्या मागे राहू गाड्यासारखं. चला आता भेटू तुम्हाला पुढे नाश्ता. ओम साईराम माऊली. आता आम्ही पोचलेलो नाश्त्याला. तसं पोचून 1-1.5 तास झालेला आहे पण मी व्हिडिओ बनवायचा विसरलो. आणखीन त्याचं कारण पण एक आहे कारण की मी पालखीसोबतच होतो आणि पालखीच्या समोर DJ वगैरे चालू होता आणि DJला गाणे तर चालूच असतात त्यामुळे कॉपीराईट पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी तिथं त्यावेळेस काही व्हिडिओ बनवला नाही. आणि तुम्हाला आपल्याला नाश्ते पण दाखवायचा होता तर आता तुम्हाला दाखवतो पण आणि आपला ब्लॉगचा एंड पण करायचा आहे. त्यामुळे मी आता व्हिडिओ बनवाय बाहेर आलेलो आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही झोपायच्या तयारीत होतो. ब्लॉग एडिट करायला बसणार होतो तेवढ्यात मला आठवलं की आपला नाश्ते तर तुम्हाला दाखवलेलं पण नाही आणखीन ब्लॉग पण एंड करायचा आहे. तर आपण तुम्हाला पहिले नाश्ते दाखवतो. काय आलं बाबा पाठवतोय. हा भाऊ आपला व्हिडिओ बनवून त्यांच्या मित्राला पाठवत होता की ब्लॉगिंग करतोय म्हणून. चालू आहे ब्लॉगिंग. तर आजचा ब्लॉगमध्ये एवढंच होतं जास्त काय नाही. आमचं आता मी जाणार आता एडिटिंगवाला बसणार आणि 1-1.5 तासानंतर एडिटिंगला लागेल 1-1.5 तास नंतर जाऊन झोपणार. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आता तुम्हाला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.